नरसिंह जयंती मानवतेच्या रक्षणासाठी अवतरलेले परमेश्वर. अंधारात उगवलेला एक तेजस्वी प्रकाश. कधी कधी अंधार इतका गडद होतो की वाटतं प्रकाश कधीच येणार नाही. अन्याय, अत्याचार आणि अहंकाराने भरलेल्या जगात भक्ती, श्रद्धा आणि सत्य हरवतं की काय अशी शंका निर्माण होते. पण त्याच वेळी परमेश्वर आपली लीला दाखवतो नव्हे, तो स्वतःच त्या अंधारात तेज बनून अवतारतो. अशा काळातच सत्य आणि भक्तीच्या रक्षणासाठी उगम होतो. नरसिंह अवताराचा आणि म्हणूनच नरसिंह जयंती म्हणजे केवळ एका अवताराची जयंती नव्हे, ती म्हणजे अत्याचाराविरुद्ध उभ्या टाकलेल्या भक्तीची आणि सत्याची जयंती. भक्त प्रल्हाद आणि असुर हिरण्यकशिप ही कथा सुरू होते एका भयंकर असुर राजाच्या अहंकाराने. हिरण्यकशिप त्याने देवतावर विजय मिळवला होता. त्याला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता की तो कोणत्याही प्राणी, मानव, देवत दिवसा रात्री, घरात बाहेर शस्त्राने अशस्त्राने मारला जाऊ शकत नाही. या वरामुळे त्याचा अहंकार गगनाला भिडला होता. त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली. पण त्याच्या घरात जन्माला आला होता एक अत्यंत भक्त पुत्र प्रल्हाद. प्रल्हाद विष्णू भक्त होता. वडिलांच्या धमक्यांना तो न जुमानता तो दिवसेंदिवस विष्णूच्या नामात लीन होत गेला. अनेक वेळा त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न झाला. विष दिलं, हत्तीच्या पायाखाली टाकलं, डोंगरावरून खाली फेकलं, पण प्रल्हादचं रक्षण विष्णू करत राहिले. शेवटी हिरण्यकशिपूने रागाने विचारलं, तुझा विष्णू कोठे आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, तो सर्वत्र आहे, या खांबातही या. हिरण्यकशिपूने त्या खांबावर प्रहार केला आणि त्या क्षणी प्रकट झाला नरसिंह. अर्धा नर अर्धा सिंह. तो ना पूर्ण प्राणी होता ना पूर्ण मानव. त्याने हिरण्यकशिपूला संध्याकाळी घराच्या उंबऱ्यावर आपल्या नखांनी फाडलं. ब्रह्मदेवाचा वरही खोटा ठरला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण झालं. धार्मिक महत्त्व, भक्तीचे बळ. नरसिंह जयंती हा दिवस वैशाख शुद्ध चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, विष्णूंच्या विविध नामांचा जप करतात, विष्णू सहस्रनामाचे पठण, कथा श्रवण आणि नरसिंह स्तोत्राचा उच्चार करतात. हा दिवस आपल्याला सांगतो की ईश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी कोणताही नियम मोडतो. अहंकाराचा अंत अटळ आहे. खरा विजय नेहमी सत्याचाच असतो. आत्मिक अर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यात नरसिंह ही कथा केवळ पौराणिक नाही, ती आपल्या आयुष्यातही घडते. हिरण्यकशिप, अहंकार, स्वार्थ, भीती, प्रल्हाद, श्रद्धा, भक्ती, निरपेक्ष प्रेम. नरसिंह आपल्या आतल्या धैर्याचा, दिव्यतेचा अवतार. आपल्या आयुष्यातही अडचणी येतात. कधी समाजाचा विरोध, कधी कुटुंबातील मतभेद, कधी स्वतःची असमर्थता. पण जर श्रद्धा प्रल्हादासारखी असेल तर नरसिंह नक्की प्रकट होतो. कधी आपल्या एखाद्या निर्णयात, एखाद्या व्यक्तीकडून, कधी एखाद्या संधीच्या रूपात. आजच्या काळात नरसिंह जयंतीचा संदेश. आज जेव्हा समाजात अन्याय वाढतो, सत्य
आवाज दाबला जातो तेव्हा नरसिंह जयंती आपल्याला आठवण करून देते की सत्याला वेळ लागतो पण तो जिंकतोच. भीतीला सामोरे जाणं म्हणजे नरसिंहाचं रूप. श्रद्धा आणि सत्याच्या रक्षणासाठी आपणही नरसिंह व्हायला हवं. आपण जर खऱ्या श्रद्धेने निस्वार्थपणे न डगमगता जीवन जगलो तर संकट कधीही मोठं असली तरी त्या संकटातून आपल्याला नरसिंहाचं रूप प्रकट होईल. भक्ती ही तुमचं बळ आहे आणि सत्य ही तुमची तलवार. या नरसिंह जयंतीच्या निमित्ताने आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रल्हादला प्रेरणा मिळो, प्रत्येक हिरण्यकशिपूचा अंत हो आणि प्रत्येक संकटसमयी आपल्या मनातला नरसिंह जागा हो. चांगुलपणासाठी उठलेला प्रत्येक आवाज हीच खरी नरसिंह यांची पूजा आहे. धन्यवाद.